स्वागत करते। आता झालेले आहे सकाळ, तर नाश्ता वगैरे बनवायचा आहे। तर स्वरा गेलेले आहे सकाळी स्कूलला आणि शौर्य पण उठलेला आहे झोपेतून। तर चला मग आता पटकन नाश्ता बनवून घेते। तर कालच्या 2 आणि अर्धी अशी 2.5 चपाती माझ्याकडे राहिलेली आहे, तर त्याचाच मी आता नाश्ता बनवत आहे। तर हे चपातीचे तुकडे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर तुम्ही शिळ्या चपात्यांचं काय काय बनवता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर काही जण हे तुकडे तळून त्याच्यावर थोडंसं तिखट घालून ते सुद्धा नाश्त्याला खातात, पण मला चपातीचा जो चिवडा असतो तो फार आवडतो। तर मी चपातीचा मिक्सरमध्ये छान असा चुरा करून घेतलेला आहे। तर या चुऱ्याचे साखर किंवा गूळ घालून सुद्धा लाडू खूप छान बनतात। आणि आता मी चिवडा बनवते आहे। तर ग्लासमध्ये पाणी घेऊन थोडंसं ते आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे। तर मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत, तर ते चिरून घेते। तर इथे माझा कांदा चिरून झालेला आहे। त्यानंतर मी घेतलेले आहे लाल मिरच्या, टोमॅटो आणि कोथिंबीर। तर हिरव्या मिरच्या संपलेल्या, तर आता सध्या लाल मिरच्या होत्या म्हणून मी त्या घेतल्या। तर इथं दूध गरम करून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर इथं बनवत आहे चपातीचा चिवडा। तर साधीच आपली रेसिपी आहे। जिऱ्याची फोडणी दिली, त्यानंतर कांदा, मिरची, टोमॅटो ते छान परतून घ्यायचं आहे। तर इकडे चिवडा होईपर्यंत इथं चहा पण बनवायला ठेवला आहे। तर आता याच्यामध्ये घालायची आहे हळद। तर हळद सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। तर चपातीच्या चुऱ्यामध्ये पाणी टाकल्यामुळे तो थोडा सॉफ्ट होतो आणि खायला पण आपल्याला मऊ वाटतो। तर आपण जो चुरा बनवलेला आहे तो सगळा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आहे। तर कोथिंबीरमुळे चिवड्याला चव अप्रतिम येते। त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर आपल्या चपातीमध्ये सुद्धा मीठ असतं, तर त्या हिशोबानेच आपल्याला मीठ घालायचं आहे। तर काही जण याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे घालतात, तर मी याच्यामध्ये आज शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। तर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि पूर्ण होत आल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। चिवड्याचं टेक्स्चर पाहू शकता किती छान दिसत आहे। तर इथं चहासुद्धा झालेला आहे। तर शौर्य आता उठलेला आहे, त्याला पाहिजे आहे दूध बॉर्नव्हिटा। तर इथं मी त्याच्यासाठीच दूध बॉर्नव्हिटा घेतलेला आहे। तर इथं मी चिवडा छानपैकी असा परतून घेतला आहे। आता फक्त याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा बाकी आहे। शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, आता मस्त परतून घ्यायचा आहे। तर इथं झालेला आहे आपला चिवडा तयार। शौ माझा उठलेला आहे झोपेतून। शौ काय करतो? दूध पितोय आणि अजून काय करतो? गुड मॉर्निंग। तर हा नाश्ता मी आणि माझ्यासाठी आणि आजीसाठी बनवला आहे आणि शौर्याला बनवलेले आहे चपाती। तर चला मग आता नाश्ता वगैरे करून घेतो। तर कसे वाटली तुम्हाला चिवड्याची रेसिपी ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा। शौर्य आणि मी नाश्ता करतोय। तर शौर्य चहा चपाती खातोय। मी घेतलेला आहे चपातीचा चिवडा। नाश्ता वगैरे करून घेते, नंतर भेटूया आणि सगळ्यांनी नाश्ता करायला या। तर शौर्यचा माझा आताच नाश्ता झालाय। शौर्याला घालायची आहे अंघोळ। काय करतं बबी? मला नाही माहिती काय आहे ते। तर चला मग आता शौर्याला अंघोळ वगैरे घालून घेते। तर स्वरा पण येईन आता थोड्या वेळाने स्कूलवरून। आता माझा दुपारचा स्वयंपाक झालेला आहे। तर मी आज बनवलेले आहे गवारची सुक्की भाजी, चपाती, त्याच्यानंतर इथं आहे मसूर अख्खा, त्याची आमटी।
तर इथे शौर्याला मी चपाती आहे ती बारीक त्याचा चुरा करून त्याच्यावर वरण देणार आहे. तर शौर्यासाठी वरण केलं आहे. तर इथं घेतलेलं आहे मुगाच्या डाळीचं वरण. त्याच्यानंतर भात पण झालेला आहे. इव्हनिंग मित्रांनो, मी श्वेता माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता आमचा झालेला आहे चहाचा टाईम. इथं मी घेतलेला आहे चहा. तर अजूनही थंडी वाढलेलीच आहे. तर थंडी काही कमी होतच नाही आहे. 5 वाजले की खूप थंडी वाजते. तर असं घरामध्ये बसलं की स्वेटरच घालावा लागतो. तर आता चहा वगैरे झाल्यानंतर करायचा आहे स्वयंपाक. स्वर आलेले आहे क्लासवरून आणि शौर्य झोपलेला आहे. तर शौर्याला मी मगाशीच झोपवलेला आहे. आता चहा झाल्यानंतर थोड्या वेळाने करायचा आहे स्वयंपाक. तर तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्या इथे पण थंडी आहे का ते पण जरूर सांगा. चला मग नंतर भेटूया. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. बघा यांचं काय चाललंय. अरे काय खेळतोय तू? आम्ही खेळतो खजाना. खजाना? कुठे खजाना? शिदा हो, कुठे खजाना शौर्याचा? दीदी स्वर आणि शौर्य खजाना शोधतात ते. आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला. लवकरच भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.